गच्च रूपात ताणून घ्यायचा आहे. त्यानंतर आपली कंबर, पोट, दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायचे आहेत. गच्च अशा स्वरूपामध्ये एक जोराचा ताण शरीरामध्ये निर्माण करायचा आहे. त्यानंतर कोपर, आपले मनगट, दंड, खांदे आणि आपला आत खेचून घ्यायचा आहे. छातीवरती एक ताण निर्माण करायचा आहे. त्यानंतर गळ्याच्या मांसपेशी ताणून घ्यायचे आणि चेहऱ्यावरील मांसपेशींना एक प्रकारचा ताण निर्माण, सर्व मांसपेशी ताणून घ्यायचे चेहऱ्यावरच्या. डोक्याच्या कवटीच्या वरच्या ज्या मांसपेशी आहेत त्या सर्व सर्व मांसपेशी ताणायच्या आहेत, ताणायच्या आहेत, ताणायच्या आहेत. रिलीज, एकदाच सोडायचं सगळं. सोडा. दीर्घ श्वसन, शांत व्हा आणि ज्या पेशी सोडल्या, सर्व अवयव सोडले, त्यावेळी जो सैल केल्यानंतर एक अनुभव आहे, तो अनुभव घ्यायचा आहे, शांत पोहडायचा आहे. दीर्घ श्वसन. त्यानंतर आपला उजवा हात पाने उचलून न्यायचा नाही, जमिनीला चिटकूनच एकदम सावकाशाच्या स्वरूपामध्ये डोक्याच्या वर. त्यानंतर आपला डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून सावकाश, एकदम सावकाश, इंच बाय इंच. त्यानंतर उजव्या अडंगावरती यायचं आहे सावकाश अशा स्वरूपामध्ये. आता पाय सरळ करून घ्यायचा आहे, दोन्ही पाय सरळ, हात, आपलं पूर्ण शरीर सरळ एका रेषेमध्ये आलं पाहिजे आणि एक रेषीय अनुभव एका रेषेमध्ये आहे. आणि जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण, आपल्या शरीराला खेचतय आणि एका रेषेमध्ये आपलं शरीर सर्व संतुलित झालेलं आहे. तर त्याचा एक प्रकारचा अनुभव घ्यायचा आहे आपल्याला तिथं. शांत पडून लिनियर अवेअरनेस. त्यानंतर सावकाश हात पोटाच्या बाजूला पुढे ठेवायचा आहे, सावकाश एकदम. उजवा हात जवळ घेत घेत उठून बसायचा आहे, सावकाश, एकदम सावकाश कृती. मांडी घालून बसायची नाही, तर उकडू आसनामध्ये बसायचं आहे. दोन्ही पायाच्या पंजावरती बसायचं आहे, दंडासनामध्ये नाही. हा, आता सावकाश उठून उभे राहा. तर
थोडस आता उजव्या बाजूला झुकायचं आहे एका रेषेमध्ये, आणि उजव्या बाजूला जो ताण येणार आहे पायाच्या पंजावरती तो अनुभव करायचा आहे. बेंड व्हायचं नाही, सरळ रेषेमध्ये एका बाजूला झुकायचं आहे. एका पंजाच्या एका बाजूला सर्व ताण आणायचा आहे, सर्व भार शरीराचा एका बाजूला आणायचा आहे. त्यानंतर सावकाश डाव्या बाजूला सर्व भार पायाच्या डाव्या पंजाच्या वरती तो भार अनुभव करायचा आहे. डोळे बंद, सावकाश आता समोर यायचा आहे. पायाचा पंजा, पायाची बोटे, किती भारी शरीराचा तिचा अनुभव घ्यायचा आहे. परत सावकाश मागलच्या बाजूला पूर्ण भार पायाच्या टाचेवरती अनुभव करायचा आहे. त्यानंतर सेंटरिंग म्हणजे मध्यभाग, सावधान स्थितीमध्ये उभा राहायचा आहे आणि शरीराचा सर्व भार आता पायाच्या सर्व भागावरती असेल, उजवीकडे किंवा मागे किंवा पुढे नाही, तर पूर्ण पंजावरती पायाचे पंजे जमिनीला टेकलेले असतील. अशा स्थितीमध्ये एक प्रकारचा ताण तिथं अनुभव करायचा आहे. केंद्रिकीकरण. त्यानंतर उचलत अर्धकटी चक्रासनामध्ये यायचं आहे. सावकाश उचलायचा हात उजवा, एकदम छान. झुका. डाव्या बाजूला एक श्वास घ्यायचा दीर्घ, उकाराचं गुंजन करायचं आहे. आणि शरीराच्या एका बाजूने जो ताण निर्माण झालाय त्या ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. त्यानंतर परत सावधान स्थिती, सावकाश हात खाली घ्यायचा आहे. आता डावा हात सावकाश, डाव्या हातामध्ये ज्या निर्माण होणाऱ्या वेदना आहेत वर जाताना त्या वेदनांचा अनुभव घ्यायचा आहे. खांद्यामध्ये जो एक प्रकारचा ताण निर्माण होतोय त्या ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि आता सावकाश श्वास घेत झुका, श्वास सोडून परत एक श्वास घेऊ शकता. परत ओंकाराचं गुंजन. परत सावकाश सावधान स्थिती. शरीरावर येणाऱ्या प्रत्येक ताणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे.
डोळे बंद असतील, सावकाश बसून बसा. ठीक आहे. परत दोन्ही पाय समोर आणि डाव्या बाजूने श्वास. ठीक आहे, या जसं आहे तसं या आता शवासनामध्ये या. हा, डावीकडून छान असं. एक हात वरती, डावा हात छान, दोन्ही पाय सरळ आणि शवासनामध्ये या. दोन्ही पाय सरळ, दोन्ही पायामध्ये थोडस अंतर. हात थोडेसे बाजूला शरीरापासून, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने आणि दीर्घ श्वसन करायचं आहे आता. QRT, क्विक रिलॅक्सेशन टेक्निक. प्रत्येक येणाऱ्या श्वासाचा आणि जाणाऱ्या श्वासाचा अनुभव घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पूर्ण पोटाकडे घ्यायचं आहे. छातीचा भाग न हलवता पूर्ण श्वास पोटामध्ये भरून घ्यायचा आहे. पोटाचं प्रसरण आणि पोटाच्या ज्या हालचाली होत आहेत त्या सर्व हालचाली बारकाईनं लक्ष द्यायचे आहेत. सर्व लक्ष पोटांच्या हालचालीमध्ये गुंतवून घ्यायचं आहे. श्वास घेताना आपल्या शरीरामध्ये ऊर्जा भरतोय आपण, आणि ज्यावेळी पोट खाली येतं त्यावेळी आपलं शरीर हलकं होतंय, हवेसारखं हलकं होतंय. आणि 1 मिनिटापर्यंत उदरीय श्वसन करून घ्यायचं आहे. सर्व लक्ष पोटाकडे. मी थांबा म्हणल्यास थांबायचं, उदरीय श्वसन करायचं. तुमचं उदरीय श्वसन चालू असू दे आता. पूर्ण श्वास पोटामध्ये भरायचा आहे. पोट जितकं फुगवता येईल तितकं प्रसरण करायचं आहे, तितकं फुगवायचं आहे. आणि एक प्रकारचा तिथे घ्यायचा आहे. सावकाश संथ श्वसन, दीर्घ श्वसन. पोटांच्या हालचाली. आता सावकाश आपलं लक्ष पोटाकडून काढून घ्यायचं आहे.
तर बैठक स्थितीमध्ये यायचं आहे, त्यामुळं डावा हात परत त्याकडे घ्या. परत सूचना द्या सर आत्ताची. डावा हात आल्यानंतर एक पाय दुमडून उजवा डाव्या अडंगावरती यायचा आहे. आणि सावकाश उठून बसायचा आहे दंडासन स्थितीमध्ये. दंडासन स्थितीमध्ये आल्यानंतर एक एक पाय दुमडून वज्रासन स्थिती. वज्रासनानंतर दोन्ही हात आपल्या पाठीमागे धरायचे. डाव्या हाताने उजवा हात. त्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा आणि सावकाश पुढे यायचं आहे. डोकं आपलं जमिनीला टेकवायचं आहे. शशांक आसन करून घ्यायचं आहे. शशांक आसनानंतर परत श्वास घेत सावकाश वज्रासन स्थितीमध्ये बसायचं आहे. वज्रासन स्थितीनंतर आपल्याला दोन्ही गुडघ्याच्या आधारे उभं राहायचं आहे. पायाच्या टाचा थोड्याशा उंचावलेल्या असतील आणि एक एक हात सावकाश मागे नेत उत्तरासन स्थिती मध्ये यायचं आहे. उत्तरासन स्थितीमध्ये दीर्घ श्वसन आणि पुढच्या भागावर जो ताण आलाय पोटाच्या, त्या ताणाचा अनुभव घ्यायचा आहे. एक्सपान्शन. त्यानंतर सावकाश परत गुडघ्यावरती उभं राहायचंय. आणि वज्रासन स्थितीमध्ये यायचं आहे. वज्रासन स्थितीनंतर परत दंडासन स्थिती. एक एक पाय समोर घ्यायचा आहे. दंडासन स्थितीनंतर आता सुखासनामध्ये या. पुढची राहिलेली जी क्रिया आहे त्यानंतर घेऊया. सुखासनामध्ये आल्यानंतर थोडस शांत बसायचं आहे. आणि अलगद अशा स्वरूपामध्ये डोळे उघडून घ्यायचे.
सावधान स्थितीत कोण आला आहे, बोलू शकता तुम्ही. सर, चक्रीय ध्यानचे लाभ काय आहेत? ते सर्व बघायचे आपल्याला थेअरीमध्ये. थेअरी अजून घेतलेली आहे आपण. सर आणखीन आपलं ध्यानच सुरुवातीला पूर्ण मी झालेलं नाही. सुरुवातीला मी बोला. म्हटल्याप्रमाणे सर, हा उभा राहिलेल्या अवस्थेत डोळे बंद करणं शक्य वाटलं नाही झालं मला. ठीक आहे. आजचं ध्यान झालंय आपलं, ते हा. मोडक्या तोडक्या स्वरूपामध्ये झालेलं आहे. आणि ज्यावेळी आपण उद्या करू हा. त्यावेळी ते आजच्या पेक्षा खूप चांगल्या पद्धतीने येईल. हा, जसं जसं पहिली पुढे जाऊ अभ्यासात तस तसं पुन्हा चांगले हे होईल. उद्याचा एक अभ्यास घेऊया, पूर्ण घेऊया आपण टेक्निक. हम्म. कारण आता डीप रिलॅक्सेशन टेक्निक राहिली नंतरची. कारण मला इथं कुणी दिसतच नाही. तुम्ही पण दिसत होता अर्धा वेळ, पण त्याच्यानंतर मी सूचना अशाच दिल्या. कोणीच दिसत नव्हतं त्यावेळी. नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर बहुतेक. सर्वजण दिसले तर आणि कुणाचं काय चुकतंय हे कळतंय, सांगता येतं. असं करा तसं करा. उद्याच्या तासामध्ये पूर्ण घेऊया आपण मेडिटेशन हे. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सरांची लाईट बालाजी गेली सर का? वाटतं. लाईट गेली वाटतं तुमच्याकडली. सुरुवातीपासून अडचणीच आहेत आजच्या तासामध्ये. ठीक आहे, उद्या घेऊयात मग. सर एक मिनिट ऐका ना. बोला. ही बोला की. चक्र ध्यानाची ती तुम्ही कृती सांगितली ना, ती शेअर करा. म्हणजे काय होईल, आम्ही वाचून घेतो आज पुन्हा. आजच शेअर करतो मी, म्हणजे वाचून घ्या हो. उद्यापर्यंत. हो सर. ठीक. हो. म्हणजे उद्या परत सोपं जाईल तुम्हाला. हो ते काय आहे.